संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे नाशिक ग्रामीण जिल्हा क्षेत्रात व जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून मोटरसायकल चोरी करून विक्री करणारी टोळी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हाती लागली आहे। जिल्ह्यातील व शहरातील वर्दळीच्या ठिकाणी बाजारपेठ, बँक, हॉस्पिटल, शहरातील मुख्य रस्त्यावर पाठ ठेवून मोटरसायकल चोरी केल्या जात होत्या। चोरीच्या मोटरसायकल कमी किमतीत अतिदुर्गम भागात विकल्या जात असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना होती। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मी खेरलकर यांनी मोटरसायकल चर्चा कुणाचा आढावा घेऊन अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती काढण्यासाठी पोलीस ठाण्याचे स्थान पुणे शाखेच्या पथकास आदेश करत स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र मगर यांच्या पथकातील अधिकारी व आमदारांना कोटी-सिन्नर महामार्गावर लक्ष ठेवण्यास सांगितले। सेंद्रगुटी महामार्गावर गस्त घालत असलेल्या पोलिसांना विन नंबर भेटशील भरधाव वेगानं जाणारी एक दिवसाची दिसून आली। त्या दुचाकीला अडवल्यानंतर सदर इसमाकडे गाडीची कागदपत्र आढळल्याने सखोल चौकशी केली असता संशयित सूरज लक्ष्मण सातपुते, वय वर्ष 38, राहणार घोडेजाळ शेळी, कंपनी स्टेशन, नाशिक रोड या इसमात चौकशी केल्यानंतर सदरची मोटरसायकल ही त्याच्या मित्रानं दिली असल्याचं त्यांनी सांगितलंय। रोहित अशोक पवार, वय वर्ष 27, राहणार वांजुळ फुई, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर यानं दिली असल्याचं सांगितलंय। रोहित अशोक पवार याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून सखोल चौकशी केली असता रोहित पवारनं सदर मोटरसायकल चोरी करून विक्री केल्याची कबुली नाशिक ग्रामीण पोलिसांना दिली आहे। रोहितकडून 2 हिरो होंडा, 2 हिरो होंडा शाईन, 1 होंडा युनिकॉर्न, 2 TVS स्टार, 1 हिरो होंडा स्प्लेंडर, 1 बजाज प्लेटिना, 1 सुझुकी एक्सेस अशा विविध गुन्ह्यांमधील 10 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या। नाशिक जिल्ह्यातील मोटरसायकल खरेदी करणारे एकूण 8 ही समान विरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा 124 प्रमाणे कारवाई करण्यात आली। रोहित पवार यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पोलिसांनी अटक करून 6 गुन्हे उघडकीस आणले आहे। रोहित पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात पोलिसांना यश आले। नाशिक ग्रामीण पोलिसांनी जनतेला आवाहन केलं आहे की कोणीही इसम विना नंबर प्लेट किंवा विना कागदपत्र कमी किमतीच्या दरात मोटरसायकल विक्री करत असल्यास अशा इसमाची माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवावी। कोणीही चोरीच्या मोटरसायकल खरेदी अथवा विक्री करू नये असं आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। मोटरसायकल चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांनी आपापल्या मोटरसायकलला हँडल लॉक सेफ्टी लॉक बनवून घ्यावं तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी असं नाशिक ग्रामीण पोलिसांकडून आवाहन करण्यात आलंय। BBS न्यूजसाठी सतीश रूपवते, नाशिक। प्रवीण बंटी तिदमे यांच्या पुढाकारानं महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप उपक्रमाचा 4था यशस्वी दिवस पूर्ण। प्रभाग क्रमांक 24 महाराणा प्रताप चौक, हनुमान मंदिर, प्रभात फेरीवाले, उदय कॉलनी, महिला हास्य क्लब, जुने सिडकोतील अर्जुन प्रभात शाखा, गणेश चौक, मयुरी उद्यान येथे छत्री वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन राबवण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरलाय। या उपक्रमामागे राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महानगरपालिका हद्दीतील विविध प्रभागामध्ये असं जनहितकारी उपक्रम सातत्यानं राबवले जाते। या उपक्रमाचे वितरण शिवसेना महानगर प्रमुख व प्रभाग क्रमांक 24चे नगरसेवक प्रवीण सावळीराम तिदमे यांच्या हस्ते संपन्न झाले। नागरिकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। कार्यक्रमाच्या निमित्तानं नागरिकांनी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या लोकाभिमुख कार्याचं कौतुक केलं आणि प्रवीण तिदमे यांच्या सातत्यपूर्ण जनसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे।
नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर जोगेंद्र कवाडे, कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जेल रोड या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गणेश उंधवणे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात जयंती साजरी करण्यात येत असताना यावेळी गणेश उंधवणे जयंतीनिमित्तानं अभिवादन केले व उपस्थित होते। अण्णाभाऊ साठेंच्या कार्यांची महती सांगताना ते म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचं लिखाण हे गोरगरीब कष्टकरी जनतेच्या मनात ऊर्जा निर्माण करणारं होतं। तसेच जग बदल घालूनी घाव मजत सांगुनी गेले भीमराव ह्या एका वाक्यात जनतेच्या मनात बाबासाहेबांच्या कार्यांचा उल्लेख करून बाबासाहेबांच्या परिवर्तनाच्या चळवळीची महती आणि निष्ठा त्यांनी त्यांच्या वाक्यातून सांगितली आहे। यावेळी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शशी उंधवणे, ॲडव्होकेट सागर पगारे, जावेद शेख, नवनाथ कातकाडे, शरद सोनवणे, मुरली काळे, भारत करडई, शादाब शेख, बिलाब शेख, नवनाथ माने, निर्मला सोनवणे, रवी पगारे आदी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आज जन्मदिवस म्हणजे त्यांची आज जयंती आहे। अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करत असताना या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्ते, हॉकरचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत। जिल्हा अध्यक्ष शशीभाई, त्याचप्रमाणे कायदा सल्लागार कमिटीचे राष्ट्रीय कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट शशीभाई उनवणे, या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते उपस्थित आहेत। या सर्वांनी आज अण्णाभाऊ साठेंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंनी जे बाबासाहेबांवरती लिखाण केलेलं आहे, जग बदल घालूनी घाव मग सांगू न गेले भीमराव, अशा पद्धतीचं जे लिखाण अण्णाभाऊंनी केलेलं आहे, त्यांच्या त्या लिखाणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन झालेलं आहे। जो आमचा खेड्यापाड्यातला, झोपडपट्टीतला, गरीब कुटुंबातला तो माणूस होता, आडलेला, दडलेला, नडलेला, अशा माणसाला बाबासाहेबांची ओळख ज्याप्रमाणे वामनदादा कर्णकांनी आपल्या लेखणीतून, बाबुराव बागुलांनी आपल्या लेखणीतून, कर्नल दादासाहेब गायकवाडांनी आपल्या कार्यातून बाबासाहेबांचा परिचय आपल्याला दिलेला आहे, त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा जग बदल घालूनी घाव मग सांगू न गेले भीमराव, अशा पद्धतीचं परिवर्तनवादी लढाई लिखाणातून अण्णाभाऊंनी केल्याबद्दल त्यांना या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्वजण अभिवादन करत आहोत, त्यांना नीला सलाम करत आहोत। प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पक्षाच्या वतीने जयंती साजरी होत आहे आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अण्णाभाऊंच्या जयंती निमित्त शुभेच्छा। जय भीम, जय भारत, जय संविधान।
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती भगूर यांच्या वतीनं नूतन विद्या मंदिर भगूर, तीज विद्या मंदिर भगूर, जिल्हा परिषद शाळा भगूर, प्राथमिक विद्या मंदिर भगूर या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शालेय वस्तू व वही, इतर साहित्य तसेच खाऊ वाटप केले। तरी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भारतीय सैन्यदल सुभेदार आकाश मोरे तसेच सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बिपिनजी तडवी तसेच युवा वंचित शहराध्यक्ष केतन सोनवणे तसेच एअर फोर्स युवा नेते मनीष भाऊ ससाणे तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष सुनील वालझाडे, त्याचप्रमाणे कल्पनाताई शिंदे, सामाजिक कार्यकर्ता समाधान भवरा आहे, सर्व मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ सोनवणे व परशुराम बाबा साळवे यांनी केले। व्यासपीठावर नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिकचे मुख्याध्यापक विजय साणप सर तसेच कमल सोनवणे मॅडम उपस्थित होते। तसेच TZ विद्या मंदिर भगूरचे मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते सर तसेच हेमंत काशीकर सर हे देखील उपस्थित होते। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापिका उषा सौदाणे या देखील उपस्थित होते। महेंद्र महाजन सर यांची देखील उपस्थिती होती। नूतन प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका रंजना सोनवणे या देखील उपस्थित होत्या। सदर कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला। मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। वंचित युवा शहराध्यक्ष केतन सोनवणे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती दिली। तसेच भारतीय सैन्य दलातील आकाश मोरे यांनी देखील सर्वतोपरी विद्यार्थ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ कांगणे, कुणाल गायकवाड, अनिकेत पवार, विजय धनेश्वर, राहुल साळवे, अल्तमास शेख, समर्थ सोनवणे, प्रफुल्ल सोनवणे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। तसेच मान्यवरांचे समितीचे व कार्यकर्त्यांचे सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी आभार मानले व सर्व सहकार्य आम्हाला असे अशी आशा व्यक्त केलेली आहे। मुख्याध्यापक, सर्व सन्माननीय कार्यकर्ते, आज 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने मी भारतीय सेनेत गेल्या 14 वर्षापासून रुजू आहे आणि हा छानसा छोटासा कार्यक्रम ही समिती दरवर्षी सादर करत असते व दरवर्षी आयोजन करत असते। तर त्यानिमित्ताने मला सहभाग घेण्याचा मला भेटत नाही, पण या वर्षी मला तो सुवर्ण योग मला भेटला आणि दरवर्षीप्रमाणे मी पण ह्या समितीला माझ्यातर्फे काही ना काही भेटवस्तू देत असतो। त्याचप्रमाणे यावर्षी पण मी माझ्यातर्फे, माझ्या भारतीय सेनेतर्फे सर्वांना ज्या वह्या वाटप या समितीतर्फे दिलेल्या आहेत त्या मी आणि या समितीने आपल्याला देण्यात येणार आहे। तरी मला इथं बोलून मला जो मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो, शाळेचे समितीचे आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आज 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस, त्यानिमित्तानं आपण शाळेमध्ये खाऊ वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे। विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगण्याचं ठरलं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं एक सुंदर वाक्य, कला ही झोपडीतून जन्माला येते आणि महालातून जन्माला येतात ते गरिबांचे रक्त पिणारे ढेकणं। म्हणजेच सांगायचं ठरलं तर कला ही झोपडीतून आणि गरिबीतून जन्माला येते। त्याचं उत्तम उदाहरण आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, जे की 1.5 दिवसाची शाळा शिकले आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज त्यांचं नाव आहे। त्यांचं कार्य, त्यांच्या कार्याने आज संपूर्ण महाराष्ट्रात त्याला सलाम ठोकला जातो की ज्या महामानवानं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली, खूप साऱ्या कादंबऱ्या, कथा आणि फकीरासारखे ग्रंथ लिहिले, अशा थोर नेत्याचा आज आपण या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करतोय। त्या जयंतीनिमित्तानं मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि शाळेने जे आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली ते संपूर्ण शाळेचे मी आभार मानतो। सर्व व्यासपीठ, त्याचप्रमाणे महाजन सर, विजय चतुर मॅडम, तसेच आरती मॅडम, जगताप मॅडम आणि व्यासपीठावर उपस्थित आम्हाला सहकार्य करणारे
तसेच इंडियन आर्मीचे आकाश मोरे, केतन सोनवणे, आमचे सुनील वाघाडे, सोमनाथ चौकांनी, तसेच साईबाबा यांचं आम्हाला वेळोवेळी या उपक्रमाला सहकार्य असतं. आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे हे विद्यार्थ्यांना कळावे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यांचं कार्य विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. त्यासाठी आपण हा अण्णाभाऊ साठेंचा जन्मदिवस प्रत्येक वर्षी साजरा करतो. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत अण्णाभाऊ साठे पोहोचवण्याचे काम करतो. आणि त्यांचं साहित्य, त्यांचं लेखन हे जगात गाजलेलं आहे. हे विद्यार्थ्यांना रुजवण्यासाठी, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यामुळं आम्ही वाटप किंवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम करत असतो. तरी महाजन सरांना जे आम्हाला वेळ दिला आणि जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी सरांचे आणि संस्थेचे आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना खाऊ वाटप करणार आहे, तरी सर्वांनी त्याचे आनंदाने आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. परिचित आपल्या महाराष्ट्राची जी चळवळ ज्यांनी उभी केली असे थोर समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आज यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालो. तर अण्णाभाऊ बद्दल सांगताना मी सांगतो की या महाराष्ट्राची चळवळ आणि या लोककलेतून, आपल्या कादंबरी कथांतून ज्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, जे अतिशय गरीब कुटुंबात एक मातंग समाजात ज्यांचा जन्म झाला, म्हणजे झोपडीत ज्यांचा जन्म झाला आणि अवघ्या 1.5 दिवसाची शाळा शिकले. 1.5 दिवसाची शाळा शिकलेला माणूस एक संपूर्ण महाराष्ट्राची चळवळ उभी करतोय आणि अवघ्या जगात ज्याचा नावाचा गजर होतोय असे आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्य सम्राट ज्याला म्हटलं जातं, साहित्य म्हणजे आपण विचार केला तर एखादी वस्तू समजू किंवा एखादी गोष्ट समजू का, हे साहित्य. पण साहित्य सम्राट ज्याला म्हटलं जातं, साहित्य म्हणजे काय, तर साहित्य ज्याच्या अंगी असतं, जो साहित्य सम्राट असतो तो खरं तर विज्ञानवादी असतो, एक वैचारिक असतो आणि अतिशय प्रहार, म्हणजे आपली जी भूमिका आहे एकदम प्रहार मांडणारा असतो, म्हणजेच साहित्य सम्राट. ज्यानं चळवळ ही झोपडीतून उभी केली. सर्वप्रथम तर त्यांचा जन्म एक झोपडीत झाला आणि झोपडीतून आपली चळवळ मुंबई पासून ते पार आपल्या रशियापर्यंत त्यांनी शिवरायांचा पोवाडा गायपर्यंत त्यांची चळवळ चालवली. त्यांनी तळागाळातील सर्व शोषितांसाठी, कामगारांसाठी एक चळवळ उभी केली आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं कार्य हे लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी केलं. त्याच अनुषंगाने आम्ही त्यांचं स्मरण करताना दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांनाही समजेल की अण्णाभाऊ साठे कोण होते. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, त्यांच्या जयंतीत नाचायला खूप चांगलं वाटतं, पण अण्णाभाऊ साठे जर समजायचं असेल तर 100% तुम्हाला अण्णाभाऊ साठे हे वाचावाच लागेल. कारण एक गरीब घरातून जन्मलेला मुलगा पूर्ण महाराष्ट्रात खूप मोठी क्रांती घडवून आणतोय. हे अण्णाभाऊ साठेंचं या महाराष्ट्राच्या मातीसाठी खूप मोठं केलेलं कार्य आहे. तसेच अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या पोवाडे, लिहिलेल्या कादंबऱ्या, लिहिलेल्या कथासंग्रह आणि त्यांच्या जीवनावर चरित्र आणि त्यांचे चित्रपट हे आज जर तुम्ही पाहिले तर अक्षरशः प्रत्येक माणसाचं अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. इतकं महान कार्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलंय. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी त्यांना वंदन करत असतो. आणि या ठिकाणी आमचे सामाजिक कार्यकर्ते विनोद सोनवणे असतील, त्यांच्यासोबत सर्व सहकारी असतील, दरवर्षी त्यांचं स्मरण म्हणून या ठिकाणी वह्यांचं वाटप करतात, जेणेकरून अण्णाभाऊ साठे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. त्याचमुळे मी अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना, त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि त्यांना जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. आणि नूतन शाळेने मान्य मुख्याध्यापक श्री सानप सर यांनी आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम लोकशाहीर साहित्यरत्न
अण्णाभाऊ साठे यांची जयंती, या जयंतीनिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या त्यागामुळे आपण या ठिकाणी उभा आहोत याची जाणीव आज मनोमनी होते. आज 105 वर्ष आपण पुढे आलेलो आहोत. त्याचप्रमाणे बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी, त्यांना विनम्र अभिवादन करतो. आताच सर्व वक्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वाची एक झलक दाखवलेली. अण्णाभाऊ साठेंनी स्वतःने 35 पुस्तक लिहिले. त्यांची 35 पुस्तके, त्यांच्यावर लिहिलेली वेगळी पुस्तके, म्हणजे वेगवेगळ्या लेखकांनी. समोर लक्षात, आपल्या ग्रंथालयातही काय उपलब्ध आहे. आता फकीरा नावाचं एक कादंबरीचा उल्लेख झाला, स्मशानातील सोनं झालं. हे सगळे अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले घटक आहेत. फक्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून हे बालभारतीने किंवा आपल्या पाठ्यपुस्तक मंडळाने ही पुस्तकं अण्णाभाऊ साठेंच्या अभ्यासात घेतलेली. तर पदवीला वेगवेगळी पुस्तक आहेत अभ्यासाला, एक स्वतंत्र पुस्तक आहे. अजून एक चित्रपट आहे अण्णाभाऊ साठेंच्या, भरपूर चित्रपट. आपल्याला जर जगायचं असेल आणि पुढे आपल्या मनातले जे नैराश्य आहे ते झटकून द्यायचं असेल, झटकून टाकायचं असेल, तर प्रत्येकाने एकदा तरी अण्णाभाऊ साठेंचे पुस्तक, चरित्र, एखादी कथा, एखादी कादंबरी, एखादी त्यांची गीत वाचा, तुमच्या अंगावर शहारे येतील. ती चित्ररेखा किंवा तो चित्रपट किंवा ती व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर उभी करणारे अण्णाभाऊ साठे प्रत्यक्ष कसे जगले असतील याची तुम्ही कल्पना करा. अशा या महान व्यक्त्यात मी विनम्र अभिवादन करतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती भोगूर. खरं तर विनोद झाले, गावा झाले, सर्व मंडळी आपल्या शाळेवर आवर्जून प्रेम करतात आणि आम्ही पण याच वयची वाट बघत असतो. आता जून जुलै झाला, 1 ऑगस्ट आला की मग आम्ही मुलांना सांगतो आपल्याला ते वय मिळते, नंतर बाकीच्या तुम्ही नंतर घ्या किंवा आम्ही काय देतो. आता निबंध वही, प्रयोग वही आलेली आहे. आता ही विद्यार्थ्यांना वही जाईल. काही वय आम्ही 20-25 ठेवतो, ते बक्षीस रूपाने ठेवतो. जे अण्णाभाऊ साठेंचे पुस्तक वाचतील त्यांना आम्ही, वाचणाऱ्याची जे पुस्तकं वाचतील त्यांनाही वही देत असतो. त्यानंतर 100% उपस्थिती ज्याची असेल त्याला ही वही आम्ही कार्यक्रम स्वरूपात देत असतो. म्हणजे या तुमच्या देणगीतून आम्ही वर्षभर उत्सव साजरा करून अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करत असतो. आणि मुलांना पण सांगितलेलं तुम्ही आज काही कवर लावायचं नाही. ही प्रेरणा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक, म्हणजे हे बघितल्याबरोबरच आपल्यामध्ये एक वेगळं, आपल्याला कोणाचीच गरज नाही. बघितल्यानंतर हेच आपल्यासाठी परमेश्वर आहे, हेच आपले देव आहे. आपल्याला दुसरीकडे जाण्याची, नम्र होण्याची गरज नाही. नितीन भाऊ तडवी, दक्ष कन्स्ट्रक्शन भगूर, हे कीर्तन भाऊ सोनवणे आपल्यासमोर बसलेले आताच आपल्याशी बोलले. व युवा वंचित शहर अध्यक्ष भगूर शाखेचे आकाश मोरे इंडियन आर्मीमध्ये आता आपल्याशी बोलले. म्हणजे एक अतिशय व्यस्त आर्मी म्हटल्यानंतर तुम्हाला त्यांचे एकदा व्याख्यान जर ठेवलं तर काय असतं आर्मीचं आपल्याला कळलं. कळवण तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक विजय हनुमंत गवळी यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडल्या. तक्रारदार मनोज रामदास जाधव यांनी त्यांच्या वडिलोपार्जित शेत जमिनीचे मोजमाप करून अहवाल तयार करण्यासाठी लिपिक गवळी यांनी 8,000 रुपयाची लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तक्रारदारानं नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. 31 जुलै रोजी सापळा रचण्यात आला आणि त्यावेळी गवळी यांनी तक्रारदाराकडून 3,000 रुपयाची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध
अधिनियम 1988च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे कळवण तालुक्यातील नागरिकांतून प्रशासनाकडून अशा भ्रष्ट कारभारावर अखेर कारवाई होत असल्याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे। अनेक शेतकरी व आदिवासी बांधवांकडून यापूर्वीही कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून आर्थिक शोषण केल्याच्या तक्रारी होत्या, मात्र कारवाई न झाल्यामुळे नाराजी होती। या कारवाईनंतर प्रशासनाकडून पारदर्शक आणि जबाबदार वर्तनाची अपेक्षा वाढलेली आहे। दरम्यान माणूर येथील प्रशासकीय कार्यालय येथे सर्व शासकीय कार्यालय एक खिडकी योजनेअंतर्गत असताना फक्त भूमी अभिलेख कार्यालयात या ठिकाणी का नाही? सदर कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे का बसवण्यात आले नाही? सदर कार्यालयाच्या कामकाजासंबंधी फॉर्म बाहेरील आवारात एका खासगी घरात का उपलब्ध करून दिले जातात? असा संतप्त सवाल कळवणवासियांकडून व्यक्त केला जात आहे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात गेल्या काही दिवसांपूर्वी हिरव्या मिरच्यांचे दर झपाट्याने वाढले होते, मात्र आता आवक वाढल्याने दर कमी झाले आहे। श्रावण महिना सुरू असल्यामुळे दर कमी झाले असल्याचं व्यापारी सांगतात। तर आधी 80 रुपये किलोने विकली जाणारी मिरची आता 50 रुपयांनी विकली जाते। यामुळे हिरव्या मिरचीच्या दरात तब्बल 20% फरक जाणवत आहे। त्याचबरोबर राज्यातून मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीची आवक वाढली चालली आहे, त्यामुळे किंमतही कमी झाली आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिन आज पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या मेळाव्याच्या मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहे, त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। दरम्यान लवकरच पनवेल महानगरपालिका त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत। त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्यानंतर शेकापला सोबत घेऊन निवडणूक लढण्याचं चित्र दिसून येत आहे। तसेच या वर्धापन दिनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह शिवसेना उभाटा नेते संजय राऊत, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहे। शेतकरी कामगार पक्षाचा 2 ऑगस्ट रोजी हा 78वा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो आणि एक संस्कृती आहे शेतकरी कामगार पक्षाची। आज आपण पाहत अनेक पक्ष विलीन झालेले आहेत, परंतु शेतकरी कामगार पक्ष असा हा 78वा वर्धापन दिन साजरा करतोय। हे एक अनेक राजकीय पक्षामध्ये गेल्याचे संकेत आहेत आणि कोणी लोक पक्षामधून आज उडी इकडे तिकडे मारत आहेत, त्यांना सुद्धा एक फार मोठा संदेश देण्यासारखी गोष्ट आहे का जरी पक्ष जुना असला तरी विचार मोठे आहेत। तर या परिसरामध्ये, या भागामध्ये जे ऐतिहासिक जे निर्णय घेतलेले आहेत ते समजा। शिरपूर तालुक्यातील महसूल दिन व महसूल सप्ताहाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला। उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी, तहसीलदार महेंद्र माळी, गटविकास अधिकारी पवार आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। उपविभाग माझी बाजू योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेन, रोहिन खडसे यांचं प्रतिपादन। आजचा विषय तरी माझा पक्ष संघटनेचाच होता आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं होतं आणि त्या संदर्भातली आज बैठक होती। न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर अद्याप तुम्ही जामिनासाठी अर्ज केलेला नाहीये, नेमकं कधी जामिनासाठी अर्ज करणार आहेत, काय पुढची प्रक्रिया आहे? आम्ही सगळे परिवारातली लोक मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा आहे तेव्हा पाहिलं। दुसरी गोष्ट अशी की पुणे पोलिसांनी जे काही 3 वेळेस कोर्टामध्ये वेगवेगळे वक्तव्य केले, 3 वेळेस पुणे पोलीस चुकलेले आहेत किंवा त्याच्या अगोदरपासून आरोप केले जातात की संशय आहे सगळ्यामध्ये। तुम्ही कसं बघता याच्यामध्ये? म्हणजे रिमांड कॉपीमध्ये थेट त्यांच्या पहिल्याच प्रिंटिंग मिस्टेक म्हणून सांगितलं, जे कबूलही केलं। तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्येच सगळे उत्तर आहे। प्रांजल केवलकर रेकॉर्डिंगचे गुन्हेगार आहेत असं सांगितलं होतं ताई आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे बघा, ह्या सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येलूर येथे पाळीव श्वानावर बिबट्यानं हल्ला करून ठार केले आहे। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे। येलूरमधील पाटील वस्तीवर पाळीव श्वान घराबाहेर बांधण्यात आला होता, त्याच्यावर मध्यरात्री बिबट्यानं झडप घातली, त्यानंतर त्याला ठार मारले। वाळवा आणि शिराळा या 2 तालुक्यात गेल्या काही दिवसात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत, त्यामुळे पशुपालकातून चिंता व्यक्त केली जाते आहे।